काळामावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला गळती आहे। डाव्या आणि उजव्या कालव्यावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे कालवे वारंवार फुटत आहेत। या प्रकारामुळे परिसरातील शेती पिकांचं प्रचंड नुकसान होतंय। पण तरीही जलसंपदा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही। किमान कालव्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करावी, धरणाच्या भिंतीची गळती काढण्याचं काम वेगानं आणि दर्जेदार पद्धतीने व्हावं, इतकीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे। काळामावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती ही अत्यंत गंभीर बाब आहे। दुसरीकडे कालव्याच्या सेवा रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे कालव्याच्या भिंती कमकुवत होत आहेत। परिणामी कालव्यांना अनेक ठिकाणी भेगा पडून पाणी गळती वाढतीये। या गळतीमुळे पाणी शेतात शिरून उभ्या पिकांचं नुकसान होत आहे। एकीकडे पाणी कमी पडत असल्यानं पिकं करपण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे गळतीच्या पाण्यामुळे शेती खराब होतीये। याशिवाय कालव्याकडेनं झुड पाणी काटेरी वनस्पती वाढल्या आहेत। कालव्यांची देखभाल होत नसल्यानं गळतीचं प्रमाण वाढत चाललंय। अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय। कालव्यातील पाणी गळतीमुळे ऊस, भात, भाजीपाल्यासह इतर नगदी पिकांचंही नुकसान होत आहे। कालव्यावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करावी, कालव्यांची दुरुस्ती करून गळती काढावी, वाढलेली झाडं झुडपं हटवावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काळामावाडी धरणाची जी मुख्य भिंत आहे त्याला लागलेली गळती ही अनेक वर्षे गळती लागलेली आहे। त्याचं आज त्या जलसंपदा विभागाचं यामध्ये दुर्लक्ष आहे। तसे डाव्या आणि उजव्या कालव्यावरून जाणारी वाहतूक ही जड वाहनं असतात। त्या उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये वाढलेली झाडं झुडपे ही शासनाने काढायलाच नाहीत आणि त्याचं अस्थिरीकरण अपुरं आहे। ते अस्थिरीकरण पूर्ण व्हायला पाहिजे आणि जलसंपदा खात्याचं आणि अनेक लोकांच्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी काळामावाडीच्या मुख्य धरणाच्या भिंतीचं हे गळती निघाला पाहिजे आणि अस्थिरीकरण लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे।